Welcome to all students. So, in this lecture, we will study the last portion of the unit number 4, that is mechanical motion element. Okay, so basically, what is the mechanical motion? It is either linear motion, means right or left, this is a linear motion, or rotary motion like clockwise or anti-clockwise direction. This नथिंग बट मेकॅनिकल मोशन. आता हे मेकॅनिकल मोशन करण्यासाठी आपल्याला काही एलिमेंट्स लागतील. त्या एलिमेंट्सचा यूज आपण हायड्रॉलिक सिस्टीम किंवा न्यूमॅटिक सिस्टीममध्ये करू शकतो. ओके, सो याच्यामध्ये पहिला जो एलिमेंट आहे तो आहे कॅम्स. एक लक्ष द्या की आपण थेरॉटिकल तर बघत आहोत, पण यासोबत तुम्ही छोटे जे मी ॲनिमेशन व्हिडिओ शेअर करणार आहेत ते पण सर्वांनी बघायचे आहे, जेणेकरून कन्सेप्ट आणि त्याची वर्किंग तुम्हाला क्लिअर होईल. थेरॉटिकलमध्ये काहींना कळेल, काहींना कळणार नाही आहे. त्यामुळे ह्या एलिमेंटचं जोपर्यंत आपण स्वतः ते बघत नाही त्याचं वर्किंग, तोपर्यंत ते एलिमेंट कळत नाही. तर आपण थेरॉटिकल तर बघणारच आहोत, त्यानंतर याचे स्मॉल व्हिडिओज पण तुम्हाला बघायचे आहेत. ओके, सो what is a cams? So it is basically a mechanical element which is used to transmit the motion transmit करत आहे from one shaft to the another. ओके, आणि याच्यामध्ये आपण जो एलिमेंट यूज करणार आहोत मोशन ट्रान्समिट करायला फ्रॉम वन शाफ्ट टू द अनदर शाफ्ट, ते आहे फॉलोवर. ओके, त्याच्यामध्ये कॅम्प्स काय करतोय, बेसिकली एका एलिमेंट पासून मोशन ट्रान्सफर करतोय दुसऱ्या एलिमेंटकडे. ओके, आणि हे ट्रान्समिशन करण्यासाठी आपण जो एलिमेंट यूज केला तो आहे फॉलोवर. त्याच्यामध्ये कॅम्प्समध्ये कॅम्पसोबत आपण फॉलोवर हा नेहमी यूज करणार आहोत. कॅम्प प्लस फॉलोवर आर यूज इन अ पेअर टू इम्पार्ट और टू डिलिव्हर द मोशन डिलिव्हर करण्यासाठी कॅम्पसोबतच आपल्याला कोणता एलिमेंट लागणार आहे, वी आर require the follower element. ओके, सो पुढचा पॉइंट काय आहे, कॅम इज अ रोटेटिंग एलिमेंट. तर कॅम काय आहे, याच्यामध्ये कॅम काय आहे, इट इज अ रोटेटिंग एलिमेंट. आणि फॉलोवर काय आहे, इट इज नथिंग बट टू ट्रान्सफर द मोशन फ्रॉम वन एलिमेंट टू द अनदर एलिमेंट. त्याच्यामध्ये वी आर ऑलवेज यूज इन अ पेअर. ओके, तर बघा इथे आहे हा गोलाकार जो दिसतोय तो आहे कॅम, आणि याला वर जो अटॅच केला आहे एक मेटॅलिक रॉड टाईप तो आहे फॉलोवर. ओके, तर बेसिकली याच्यामध्ये काय होतंय, रोटरी मोशन इज कन्वर्टेड इनटू लिनियर मोशन. रोटरी मोशन इज कन्वर्टेड इनटू लिनियर मोशन. ते कसं बघा, जेव्हा हा शाफ्ट गोल गोल फिरेल तेव्हा काय होणार आहे, जेव्हा हा शाफ्ट ह्या पीक पोझिशनला येईल, ह्या पोझिशनला, तर आपला जो फॉलोवर आहे तो कुठे मूव्ह होणार आहे, अपवर्ड डायरेक्शनमध्ये, कुठे, ह्या पॉईंटला आल्यावर. आणि जेव्हा आपला शाफ्ट जो आहे, सॉरी कॅम जो आहे तो ह्या पोझिशनला येईल तेव्हा फॉलोवर कुठे होणार आहे, मूव्ह खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला. आणि जेव्हा शाफ्ट ह्या पोझिशनला येईल ह्या टॉपला, तेव्हा आपला जो फॉलोवर आहे तो कुठे मूव्ह होणार आहे, इन अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे हा कॅम्प तर फिरत आहे, हा आहे तिथे आपण बसवला आहे, याला आपण म्हणूयात पुली. या पुलीच्या साह्यानं हा कॅम्प काय फिरत आहे इन अ रोटरी मोशन. व्हेन कॅम्प इज ॲट दिस पोझिशन द फॉलोवर विल मूव्ह इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, and when cam is at this position the follower will move in upward direction. म्हणजे मोशन जी आहे ती फ्रॉम वन पॉईंट टू द अनदर पॉईंट आपण सप्लाय करतोय विथ द हेल्प ऑफ फॉलोवर. ओके, त्याच्यामध्ये त्याचे व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन जे आहे याच्यामध्ये आपण बघूयात, व्हेरियस टॉईज बनवण्यासाठी, क्लॅम्पिंग डिव्हाइस, स्क्रूइंग मशीन, अँड ज्याच्यामध्ये स्विंग मशीनमध्ये जी निडल मुवमेंट होती, म्हणजे आपण जी कपडे शिवायची मशीन जी आहे त्याच्यामध्ये जी निडल मोशन होतीये, त्याच्यामध्ये पण आपण कॅम आणि फॉलोवरचा यूज केला जातो. तर बघा याच्यामध्ये एक आहे एक्स मुवमेंटमध्ये, तर जेव्हा कॅम हा टॉप पोझिशनला असेल तेव्हा आपले जो कुऱ्हाड आहे जे एक्स आहे ते कुठे मूव्ह होणार, अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि जेव्हा हा कॅम ह्या पोझिशनमध्ये येईल तेव्हा आपले जो कुऱ्हाड आहे एक्स आहे ते कसे होणार आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येणार आहे. तर कटिंगसाठी
इन शॉर्ट कटिंगसाठी आपण इथे एका एलिमेंटपासून मोशन आपण कुठे ट्रान्सफर केली आहे एक्सला, म्हणजे रोटरी मोशन इज कन्वर्टेड इनटू लिनियर मोशन. ओके, तर अकॉर्डिंग टू द शेप्स, त्याचा कॅमचा शेप कसा आहे, डिपेंडिंग ऑन दॅट देअर आर 3 टाइप्स ऑफ कॅम्स, रॅडियल, सिलेंड्रिकल आणि वेजेस. याचं एक ॲनिमेशन व्हिडिओ मी शेअर करेल, तो बघायचा आहे. थेरॉटिकली आपण बघून घेऊया. रॅडियल म्हणजे काय, की त्याचा शेप जो आहे तो कसा आहे, रॅडियल आहे, सर्क्युलर नसून रॅडियल आहे. ओके, इथे वर काय असणार आहे, फॉलोवर, टॉपला गेला फॉलोवर वर, या पोझिशनला आला फॉलोवर खाली. तर दिस इज नथिंग बट अ रॅडियल ऑर डिस्क टाइप ऑफ कॅम्प. याच्यामध्ये दुसरा जो टाइप आहे तो आहे सिलेंड्रिकल कॅम्प. तर याच्यामध्ये जो कॅम्प आणि फॉलोवर जो आहे तो कसा आहे, पॅरलल. म्हणजे काय, इन द सिलेंड्रिकल कॅम्प द फॉलोवर अँड द in cylindrical cam the follower oscillates in the direction parallel to the cam axis. अगोदरच्या याच्यामध्ये बघितलं आपण की हा जो होता कॅम्प, इथे होता फॉलोवर. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर अरेंजमेंट कसं आहे, परपेंडिक्युलर, पण सिलेंड्रिकल कॅम्पमध्ये हा जो कॅम्प आहे त्याच्या सोबतच इथे काय असणार आहे, आपला फॉलोवर. म्हणजे हे कसं झालं, पॅरलल. सो इन सिलेंड्रिकल कॅम्प द कॅम्प आणि फॉलोवरचे अरेंजमेंट कशी आहे, सर्क्युलर आहे. तर बघा हे आहे आपला सर्क्युलर कॅम्प, त्याचा शेप कसा आहे, सर्क्युलर आहे. आणि इथे आपण जोडला आहे याला फॉलोवर. त्याचं ॲनिमेशन व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेल, जसजसा हा कॅम्प रोटेट होईल तसतसं फॉलोवरची मुवमेंट ही बॅक आणि फोर्थ होणार आहे, म्हणजे तो ऑसोलेट होणार आहे. त्याचं ॲप्लिकेशन कुठे कुठे आहे, की कॅम्पचं ॲप्लिकेशन आणि फॉलोवरचं ॲप्लिकेशन आपण बघतो की इनलेट आणि आउटलेट, एक जो म्हणजे आउटलेट वॉल ऑफ द IC इंजिन. त्याचप्रमाणे इट इज यूज इन द प्रिंटिंग कंट्रोल मेकॅनिझम, पेपर कटिंग मशीन, ॲटोमॅटिक मशीन, शू मेकिंग मशीन आणि वॉल कॉल. नेक्स्ट जो एलिमेंट आहे तो आहे गिअर्स. गिअर्सचा आपण यूज आपण कशासाठी करतो, इट इज यूज टू ट्रान्समिट द पॉवर और मोशन फ्रॉम वन शाफ्ट टू द अनदर शाफ्ट और अनदर मशीन. आपण हे कधी यूज करायचं, जेव्हा पॉवर जी ट्रान्समिट करायची आहे वन एलिमेंट पासून अनदर एलिमेंट कडे, आणि ते दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते कसं आहे, व्हेरी स्मॉल. ओके, आणि गिअर इज नथिंग बट अ सर्क्युलर शेपचा डिस्क असणार आणि त्याला काय असणार आहे, टीथ्स. तर बघा सर्क्युलर शेपचं डिस्क आणि दिस इज टीथ्स. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बेसिकली मोशनचं ट्रान्समिशन करायचं आहे. आणि ट्रान्समिशन करताना जर डिस्टन्स खूप छोटा असेल, म्हणजे इथून इथे पाठवायचं असेल, तर आपण ते काय यूज करू, गिअर्स यूज करू. तर गिअरमध्ये बेसिकली 2 एलिमेंट असतात, एक असतो ड्रायव्हर, दुसरा असतो ड्रिव्हन. ओके, आणि हे 2 गिअर एकमेकांना जिथे आपण कनेक्ट केले आहे त्याला म्हणतो आपण मेशिंग कनेक्शन. ओके, सो बेसिकली व्हॉट इज द प्रिन्सिपल, की याच्यामध्ये गिअर्स आर मेश विथ ईच अदर. मेश म्हणजे काय, कनेक्टेड विथ ईच अदर. द गिअर्स हॅज अ 2 एलिमेंट, ड्रायव्हर अँड द ड्रिव्हन. तर याच्यामध्ये पहिला कोणता ऑन होणार, ड्रायव्हर. तो मूव्ह होणार क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, आणि ड्रायव्हर जर क्लॉकवाईज मूव्ह होत असेल तर ड्रिव्हन कसा होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. त्याने याचं ॲनिमेशन जर बघितलं, हा गिअर जर रोटेट व्हायला सुरुवात झाला तर ड्रिव्हन कसा होणार आहे, अँटी क्लॉकवाईजमध्ये रोटेट व्हायला सुरुवात होईल. ओके, तर बेसिकली गिअर्सचा यूज आपण कुठे करतो, इन बायसिकल मेकॅनिझम, बरोबर आहे. त्यानंतर ॲटोमोबाईल पॉवर ट्रान्समिशन आणि व्हेरियस मशीन्स अँड द इक्विपमेंट्स. तर हा आहे गिअरचा प्रकार. इथे आहे ड्रिव्हन, दिस इज ड्रिव्हन, दिस इज ड्रायव्हर. ओके, पुढचा जो मोशन एलिमेंट आहे तो आहे बेल्ट. सर्वांनी बघितलंय बेल्ट. ओके, त्याच्यामध्ये बेसिकली सर्व एलिमेंट कशासाठी यूज केले आपण, फॉर द ट्रान्समिशन ऑफ द पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू द अनदर. पण बेल्ट आपण कधी यूज करू, वेन द डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट इज लार्ज, म्हणजे कसं, अप टू 8 मीटर. स्मॉल जर असेल देन वी आर युझिंग गिअर,
आणि अप टू 8 मीटर जर असेल देन वी आर युजिंग द बेल्ट. ओके, सो आपण जर पिठाची गिरणी जर बघितली फ्लोअर मिल, त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की बेल्टचा यूज होतो पीठ तयार करण्यासाठी. ओके, तर बेल्टमध्ये पण देअर आर 2 टाइप्स ऑफ बेल्ट. पहिला आहे ओपन बेल्ट ड्राईव्ह. तर याच्यामध्ये जे जे सेटअप आपण केलं आहे ते कसं आहे, ओपन आहे. म्हणजेच काय की इट इज यूज विथ अ शाफ्ट अरेंज पॅरलल अँड रोटेटिंग इन द सेम डायरेक्शन. ओके, याच्यामध्ये जे रोटेशन आहे आणि जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे, पॅरलल आहे. म्हणजे काय की ड्रायव्हर आणि ड्रिव्हन हे सेम डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. बघा, ड्रायव्हर पण कसा होत आहे क्लॉकवाईज आणि ड्रिव्हन पण कसा होत आहे क्लॉकवाईज. तर याच्यामध्ये मोशन कशी होणार आहे, ह्या प्रकारची मोशन होणार आहे फ्रॉम टॉप टू बॉटम. आणि दोन्ही पण इलेमेंट आर रोटेटिंग इन अ सेम डायरेक्शन आणि प्लेस्ड इन अ पॅरलल. ओके, ओपन बेल्ट ड्राईव्ह. पुढचं जर बघितलं आपण तर ते आहे क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. त्याला आपण म्हणूया ट्विस्टेड. क्रॉस म्हणजे काय की ड्रायव्हर मूव्ह होत आहे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आणि ड्रिव्हन मूव्ह होत आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. आणि बेल्ट जो आहे तो पॅरलल न बसवता, पॅरलल न ठेवता आपण ते कसं ठेवलं आहे, क्रॉसमध्ये ठेवलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये मोशन कशी होणार आहे, ड्रायव्हर ऑन होईल, इथून मोशन ह्या बेल्ट थ्रू इथे गेली आहे ड्रिव्हनकडे आणि पुन्हा ड्रायव्हरकडे आलेली आहे. ओके, सो दिस इज अ टाईप ऑफ क्रॉस बेल्ट ड्राईव्ह. त्यानंतर जसं आपण सांगितलं की बेल्ट हा कसपासून, कोणत्या मटेरियलपासून तयार होणार आहे, इट इज मेड अप ऑफ लेदर. इट हॅज वन पुली नोन ॲज ड्रायव्हर. बघा, दिस इज अ पुली अँड अनदर पुली इज कॉल्ड ॲज अ ड्रिव्हन. ओके, सो याच्यामध्ये हे झालं आपलं बेल्टचं. दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ बेल्ट. ओके, त्यानंतर याचं ॲप्लिकेशन आपण बघूया कुठे कुठे यूज होतं ॲप्लिकेशन. कन्व्हेअर बेल्ट ऑफ मटेरियल हँडलिंग. इंडस्ट्रीमध्ये जर आपल्याला मटेरियल हँडल करायचे असेल तर इथे आपण कन्व्हेअर बेल्ट यूज करणार आहोत. फ्लोअर मिल म्हणजे पिठाची गिरणी. ॲटोमॅटिक टायमिंग बेल्ट ड्राईव्ह्स, ड्राईव्ह टू द कंपोजर और मशीन टूल. त्यानंतर शिविंग मशीन आणि DVD प्लेअर मेकॅनिझम. ओके, तर आपण जी कपडे शिवायची मशीन जी असते ती पण जर आपण बघितलं तर आपण जे इथे खाली जो असतो त्याला आपण काय म्हणूया, पॅडल. त्याला जर आपण पायाने खाली वर केलं तिथे काय असणार आहे, चक्का. त्याला वर बेल्ट अटॅच असतो, वर छोटं हे असतं. आठवतं सर्वांना, खाली मोठं चाक असतं आणि वर छोटं असतं. त्याला आपण जर हे पण एक्झाम्पल आपण कुठे बघितलं, शिलाई मशीनमध्ये. ओके, पुढचा जो एलिमेंट आहे तो आहे रॅक आणि पिनियन. ओके, रॅक आणि पिनियनमध्ये बेसिकली काय होतं आहे, याच्यामध्ये आपण कन्वर्ट करतोय रोटरी मोशन इंटू लिनियर मोशन और लिनियर मोशन इंटू रोटरी मोशन. त्याच्यामध्ये जर बघितलं तर प्रिन्सिपल जे आहे की याच्यामध्ये फर्स्ट आपण रोटरी मोशन ॲक्ट करू. ह्या रोटरी मोशनमुळे खाली हा जो इलेमेंट आहे त्याला आपण म्हणलं आहे रॅक. ओके, दिस इज अ रॅक अँड दिस इज अ पिनियन. पिनियन म्हणजे आपण त्याला म्हणूया एक प्रकारचं गिअर. ओके, तर याच्यामध्ये जर गिअर रोटेट झाला तर याच्यामध्ये मोशन कसं होणार, ह्या डायरेक्शनमध्ये. ओके, आणि गिअर जर असा मूव्ह झाला अँटी क्लॉकवाईजमध्ये तर खालच्याचं मोशन कसं होणार आहे, इन द लिनियर डायरेक्शन, दॅट इज लेफ्ट डायरेक्शन. तेच जर आपण उलटं केलं, रॅक जर आपण तिकडे सरकवला तर पिनियन कसा मूव्ह होणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि जर रॅक आपण लेफ्ट डायरेक्शनमध्ये सरकवला तर पिनियन कसा मूव्ह होणार आहे, इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. याचं पण ॲनिमेशन व्हिडिओ छान आहे, तो सर्वांनी बघायचा आहे, कन्सेप्ट समजून जाईल. ओके, आणि शेवटचं आहे आता बिअरिंग्स. तर बिअरिंग आपण जर बघितलं तर आपण सायकलमध्ये किंवा एखाद्या व्हेकलमध्ये जर आपण बघितलं तर हे झालं माझं आउटर रेस आणि हे झालं इन्नर रेस. ह्या दोन इलेमेंटमध्ये फ्रिक्शन कमी होण्यासाठी, फ्रिक्शन होऊ नये यासाठी आपण इथे काय बसवलं आहे, बेअरिंग्स बसवल्या आहे. ओके, तर बघा हे दिसतात बेअरिंग्स. गोल गोल जर सर्क्युलर टाईप जर असेल तर आपण म्हणूया ॲक्च्युअल बॉल बेअरिंग, त्याला आपण म्हणूया बॉल बेअरिंग. आणि जर रोलर टाईपचे जर बेअरिंग असेल त्याला आपण म्हणूया रोलर टाईप ऑफ बेअरिंग.
त्याच्यामध्ये पहिला आपण बघूया की बेरिंगचं काम काय आहे की दिस इज यूज टू सपोर्ट अँड ट्रान्समिट द मोशन अँड टू मिनिमाइज द फ्रिक्शन. सो बेसिकली बेरिंग काय आहे, इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस टू सपोर्ट अँड ट्रान्समिट द मोशन ऑफ द शाफ्ट. शाफ्टचं मोशन ट्रान्समिट करायचं आहे विथ मिनिमम फ्रिक्शन. त्याचं मेन जे काम आहे ते फ्रिक्शन कमी करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर दोन टाईपचे बेरिंग आहे. बॉल बेरिंग म्हणजे जो इलेमेंट आहे तो कसा आहे, रोलिंग स्पेरिकल इलेमेंट आहे. आणि रोलर जो बेरिंग आहे त्याच्यामध्ये जो रोलिंग इलेमेंट आहे तो कसा आहे, सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. ओके. त्याच्यामध्ये जो शाफ्ट आहे तो कोणाला असणार आहे, इन्नर रेसला. ओके. आणि इन्नर रेसमधून आपल्याला तो मोशन ट्रान्समिट करायचा आहे टू द अनदर इलेमेंट. सो दिस इज द मोशन इलेमेंट ऑफ मेकॅनिकल सिस्टीम जे आपण यूज करणार आहोत हायड्रॉलिक अँड द न्यूमॅटिक सिस्टीममध्ये. ॲनिमेशन व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होईल. त्यानंतर आता पुढचा जो आहे एक बेसिक इलेमेंट राहिला आहे आपला, जो आपण पुढे आधी पण बघितला आहे, फिल्टर अँड द रेग्युलेटर. हे आपण बघून घेऊयात इन अपकमिंग लेक्चर. त्यानंतर हा चॅप्टर आपला संपून जाईल. ओके. सो दॅट्स इट फॉर टुडेज लेक्चर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी द न्यू चॅप्टर. तर आपल्या आतापर्यंत चॅप्टर नंबर 1 संपला आहे, 3 संपला आहे आणि 4 हा संपत आलेला आहे. त्यानंतर आपण बघूया 2 आणि 5. 2 जरा लेंदी आहे, 5 हा खूप छोटा आहे रोबोटिक्स, तो आपला लवकर संपून जाईल. सर्वांनी रेग्युलर लेक्चर बघायचे आहे, कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे ॲनिमेशन थ्रू आणि आपल्या थिअरी लेक्चर थ्रू. ओके. थँक्यू.